नमस्कार मित्रांनो. तर आज मी एकटी आहे कारण की यश बाहेर आहे आणि मी त्याला देणार आहे शॉक. आणि तो कसा शॉक ते मी तुम्हाला सांगते शॉर्ट स्टोरी. तर आज आमचा व्लॉगिंगचा दिवस नाही आहे, तर आज मी फुल डे माझ्या यूट्यूब चॅनलसाठी काम करणार आहे. तर मी व्हिडिओ बनवणार होती की सिल्वर ज्वेलरी हॉल आणि असे बाकीचे. तर मी विचार केला की आता मी दागिन्यांबद्दल असं व्हिडिओ बनवते आहे, तर मी साडी नेसून करते म्हणजे ते चांगलं दिसेल. तर आणि त्यात मी विसरली की मला हे ब्रेकफास्ट बनवायचं आहे आणि सँडविच बनवायचं आहे. आता मी साडी नेसलेली आहे आणि आता मला याद बनवावं लागेल कारण की मी परत साडी नाही काढणार आहे. तर मी विचार केला की यशला आपण प्रँक करूया, म्हणजे प्रँक असं नाही, मजा घेऊया त्याची. कारण की त्याला काही आयडिया नाही आहे की मी कोणता व्हिडिओ बनवणार आहे आणि त्यासाठी मी साडी नेसणार आहे, काहीच आयडिया नाही आहे. त्याला फक्त एवढं माहिती आहे की मी आंघोळ करून येणार आहे, रेडी होणार आहे, सँडविच बनवून त्याला देणार आहे आणि मग मी माझ्या व्हिडिओजचं सुरुवात करणार आहे. तर त्याला मी बोलली तू बाहेरचं सगळं आवर, तोपर्यंत मी रेडी होऊन येते. आणि मी आता रेडी झालेली आहे. तर आपण त्याच्यावरती ओव्हरली रोमॅन्टिक व्हायचा प्रँक करूया, जे आय डोंट नो मला किती जमेल, पण आपण प्रयत्न करूया. तर त्याचे रिॲक्शन्स पण बघूया. तर लवकर जाऊया. बाय. अहो कुठे आहेत आमचे ऐका, इथे नाही आहे. हा अहो अहो ब्रेकफास्ट बनवायचा का तुमच्यासाठी? थांब इकडे, तुझा आवाज नाही आणि व्हिडिओ काढते. ओमकार आहे, ओमकारशी बोलत होतो तू. एवढं कसं काय पण? हा हे काय तुमच्यासाठी ब्रेकफास्ट? माझ्या डोळ्यांचं काय यश आंघोळ करून कानात पाणी गेलंय का? तुमच्यासाठी काय बोलली? तुमच्यासाठी ब्रेकफास्ट बनवायचा आहे. हे काय आहे भाई? तू ब्रेकफास्ट बनवते? काय बनवते? तुम्हाला काय मला पण ते माईक एकच आहे. तुम्हाला काय खायला आवडेल? मला आता आपण काय बनवणार होतो ना तसं. सँडविचची तयारी केली आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही खायला आवडणार असेल तर मी बनवायला हाजीर आहे. एक मिनिट थांब जरा, एक मिनिट. एवढी साडी तुमची बायको एवढी साडी नेसून आली आहे तरी मित्रासोबतचा कॉल ठेवत नाहीये, ठेवला जात नाहीये. काय एक मिनिट. ठीक आहे, तुम्ही बोलून घ्या. नाही एक मिनिट, एक मिनिट थांब. माझं एक्सप्रेस तर करू दे मला जे वाटतंय ते इकडे. एक मिनिट ओंकार, एक मिनिट थांब. देवा तृप्त झालो मी देवा. ज्या गोष्टीसाठी मी लग्न केलेलं की माझी बायको अशी साडी घालून येईल, अशी की जेवायला काय पाहिजे तुम्हाला हे बघा. ओ माय गॉड. हा कैसा की यायचं. पण तू व्हिडिओ बनवत होती ना? बनवायचं आहे, पण मी विचार केला माझ्या नवरदेवाला आधी ब्रेकफास्ट देऊया आणि मग आम्ही सुरुवात. नवर नाही राहिलो मी, पण ठीक आहे. तेच ते माझ्या पतिदेवला आधी नाश्ता देऊया आणि मग आमच्या कामाला सुरुवात करूया. घे, मी रडतो तिकडे. माझा जाऊन घे. तुम्ही सांगा तर तुम्हाला काय नाही. मला जे तुझं जे देशील ते चालेल. मला झाडं काढून देशील तरी मी खाईन आज. काय मला फरक नाही. तुळशीचे पानं द्या. चालेल. पाणी टाकून दे, तुळस पाणी पिईन मी. चालेल, मला चालेल. काय पण. सँडविच खाल तुम्ही? हो नक्की. अरे बाप रे, पंचपक्वान वाटतंय सँडविच म्हणजे मला. आता बाप रे दे, काही चालेल मला. तुम्ही माईक लावाल का? कारण की आपण व्हिडिओची सुरुवात केलेली आहे. हो. नमस्कार. आमच्या लोकांचं जोपर्यंत स्वागत आहे. आता बघितलं तुम्ही काय झालंय माझ्यासोबत. हे थँक्यू. सँडविच बनव तू. खूप बरं वाटलं मला. धन्यवाद शिवानी. आता मी जरा बोलून घेतो माझ्या मित्राशी. अजून पण मित्राची आठवण येते तुम्हाला? अजून पण मित्राची आठवण येते? नाही येते. थँक्यू. चला मदतीला थोडंसं, नाही तर बसायचं असेल तर बसून घ्या. आपण उद्या भेटूच. बसावंच लागणार शेवटी. मदत करा. 2 दिन की चांदनी फिर अंधेरी रात है. हा नाही, अजिबात नाही, काहीच नाही बोललो आम्ही. करा. हा लावतो. बरे नाही येतोय ना. हे काय मी बसलोच त्यासाठी की उठू शकेन. चला मदत करूया. तर आता आम्ही किचन मध्ये. आणि गाईज एक मला क्लिअर करायचं आहे आत्ताच. मी आंघोळ केलेली आहे. हिनी साडी घातली म्हणून तुम्हाला वाटत असेल मी आंघोळ नाही केली, पण मी आंघोळ केलेली आहे. तुम्ही आंघोळ नाही केलात तरी तुम्ही तेवढेच सुंदर दिसता, हँडसम दिसता. खरंच. तुम्ही आंघोळ केली नसेल तरी तुम्ही तेवढेच हँडसम दिसता. जवळही येत नाही बायकोच्या. आता ह्यांच्यासाठी बटाटा मी छिलते कारण की आम्ही सँडविच करणार आहोत.
बॉम्बे सँडविच. ओ नाईस नाईस, थँक्यू यार. तुम्हाला टोस्ट केलेला ब्रेड पाहिजे की नॉर्मल ब्रेड? टोस्ट केलेला बरा होईल मग एकदम. करायला घ्या. ओके. काय हसतंय? कुठे हसतोय? प्रेमाचं हसू आहे हे. लग्नानंतर 1.5 वर्षांनी उमगले आहे. वा, मोबाईल असा असा होत चाललेला आहे. ट्रायपॉडला लावाल? ओके, हा लगेच लगेच. मग आपले रील कसे आवडतील? बारीक की जाड? बारीक. नाही, तुम्ही अर्धा तास लावला सांगायला तरी झालेला आम्हाला. थँक्यू. बारीक बरे. बारीक. हा, बारीकच कापते. हा, बस एवढे? छान छान पण एकदम. मग हे असे तुटत. उत्तम उत्तम. थोडे जाड चालतील पण बारीक पाहिजेत. तुम्ही असेच मला बघत राहणार आहात की एवढं toast- सौंदर्य किचन मध्ये जर हिंडत असेल तर मग मी कसं काम करावं? माझं लक्ष कसं लागणार कामाकडे? काय बोलायचं आता? पण तुम्ही ब्रेड टोस्ट करायला घेतले ना तर मी स्वतः टोस्ट होते तुला बघून बघून. एवढं उत्तम, म्हणजे तू एवढं उत्तम तू दिसते, एवढं उत्तम तू जेवण बनवते. जाड झाला थोडासा पण ठीक. वा 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 वा. सगळेच बटाटे तुटतायत. वा वा, तुम्हाला हवे तसे बनवा, नंतर मला तोडाल नाही तर बटाट्यांच्या जागे. नाही नाही ना? नाही. नाही, थोडेसे एक्सप्रेशन असे झाले तुमचे असेवाले. नाही. आणि चाकू तुम्ही लांब ठेवला माझ्याहून तर बरंच होईल एकदम. नाही, तुम्ही मला तू बोला, आम्ही तुम्हाला तुम्ही बोलतो. नक्की? हो तुला चालेल? हो काय म्हणतेस? खरंच? हो. नाचायचं काय इतकं? मजा येतेय मला. हो, ओके मला आनंद होतोय. ओके. असा बसू शकतो मी? पण तुम्ही ब्रेड टोस्ट करायला हो हो, घेतलं तर नक्कीच बरं होईल. नक्कीच लगेचच. हा, लगेचच. आणि कांदा कापून दिला तरी, कारण की मी साडी नेसली, मेकअप केला तर ते अरे अश्रू बापरे. येतील, मग तुम्हाला बघवणार नाही. मला नाही, माहिती आहे, मला तुम्हाला माझी बघवेल. खूप काळजी आहे. हा आवाज तुम्ही जरा मित्रांनो बघाल का? ते लाइटर आहे, तुम्ही लाइटरशी खेळू नका. हा, चला पहिले मी ब्रेड टोस्ट करून घेतो. बरे, जरा सरकाल का? हे घ्या. बायको, आता तुझं एवढं प्रेम उमगतच आहे तर मग मी हा ब्रेड खाऊ शकीन ना? नुसता हा, एक्सपायरी बघा. अबे एक्सपायरी तर टोस्ट केल्यानंतर एक्सपायरच राहणार ना मग तरी. हा, पण मला आता आठवलं की 2 दिवस आधी आपण हा घेतलेला. एक्सपायरी 2 नोव्हेंबर आहे. ओके, मग खाऊ शकता, पण तुमचं पोट मग नुसत्या bread नाही, ने नाही भरेल. भरणार. मला माझी इच्छा आहे की तुम्हाला सँडविच करून ब्रेड देते पण खायला. हा इथपर्यंत कारण की आलेला. आपलं पोट आपल्याला कमी हो, पण ठेवायचं हा आहे ना. इथपर्यंत चिटकलेला. आज नाही, तुझं एवढं चालेल. प्रेमच एवढं नाही चालेल. नाही. नाही. खावा हा, खावा. काय आलं? नाही, ते मॅनर्स असतात ना थोडे, की आवाज अरे तुझा नवऱ्याला काय घरात मॅनर्स आणि फॅनर्स? हा, घरात आले कसले मॅनर्स? कांदा कापायला जमत नाही मला नखांमुळे. दे मी कापू. माझे आहो मला भरपूर मदत करतात. माझ्या डोळ्यातून पाणी येईल म्हणून स्वतः कांदा कापताय. दररोज सो स्वीट ऑफ हिम. दररोज असा नवरा सगळ्यांना मिळो. खरंच हा, मग खरं मी कुठे कापू? खूप आवडतात मला तुम्ही. तुमच्याशिवाय तर मला माहिती नाही माझे दिवस कसे जातील. माझ्याशिवाय का दिवस हवे तुला? नाही, म्हणजे असं बोलतात ना की आता तुमच्याशिवाय आता तुमच्याशिवाय म्हणजे आता असं काय होणारच नाहीये की तुमच्याशिवाय मी राहू शकत नाही, मला हे म्हणायचं. ओके, हा, असं बोललेलं बेटर वाटतंय जरा. आता तुमच्याशिवाय मी कशी राहीन? म्हणून उगाच नाही मी 7 जन्माचा उपवास करत ना तुमच्यासाठी. उपवास? हा, कुठला उपवास? तो वटपौर्णिमा. हा हा, तो 7 जन्मासाठी असतो. हो, म्हणून तर 7 फेऱ्या मारतात ना. करपले हो. नाही, मला आवडतात असे. ताटली ताटली
प्लास्टिक. सॉरी हो, तुमच्यावरती मी भडकली. झालेच नाहीये ते, कशाला काढतेस? काढताय. अचानक बोललो जुनी शिवानी कशी काय हे झाली, अवतरली जुनी वाली. का तुम्हाला जुनीवाली शिवानी आवडत नाही? नाही, मी कुठे विसरलात की तिच्याशीच लग्न केलंय तुम्ही? मी बोललोच नाही बाई असं काय, की तुम्हाला आता दुसरी मुलगी हवी आहे. पागल आहेस काय? विचार करावा लागतोय. विचार कोणी केला? मी विचार करतो की सँडविच मध्ये आता अजून काय काय लागेल, म्हणजे तसं मी कापून ठेवेन. नाही, हा व्लॉग कसा संपेल ना लवकरच, सांगतेय फक्त. काय हा व्लॉग कसा लवकरच संपेल ना, म्हणजे का, म्हणजे सांगतेय फक्त. धाकधूक का होते थोडस? काय झालंय का माझ्याकडनं सकाळ सकाळी चूक? नाही. मग अशी ट्रीटमेंट का मला मिळतीये बोकडासारखी? बोकडासारखी म्हणजे खायला घाला आणि माझं प्रेम होतो चाललंय ते नाही दिसत आहे तुम्हाला? एक मिनिट थोडस ना असं ह्याला आमचं प्रेम नाही दिसत. नाही, दिसतंय खूप दिसतंय, पण मध्ये मध्ये जे लाईन्स येत आहेत ना की हा व्लॉग संपेल लवकरच. तुम्ही किती सँडविच खाल? 2 ना, कारण की ब्रेड तेवढेच आहे आणि मी सामान पण तेवढंच. मी 4 का दाखवले? 2 तुझे 2 माझे. हा, गुड जॉब. मी पण माझ्या बायकोचा भरपूर काय काय विचार करतो ना. झालंय सगळं, तुम्ही बाहेर घेऊन जाऊ शकतात. आपण आता हे चाट मसाला, बटर, हिरवी चटणी, चीज आणि ते ग्रेटर. पिचकू आम्ही हिरवी चटणी बनवून ठेवतो घरी, असं कधी सँडविच वगैरे करायचं असेल तर. फक्त या टाइमला मी त्यात लसूण टाकायची विसरली. बाकी चटणी छान आहे. मध्ये मध्ये मजरी आले की निघते, पण बिचारा काम करतो त्यामुळे. हा काय झालं? त्यांना सांगते की बिचारा किती मन लावून काम करतोय माझा नवरा. माझा थँक्यू. लागतंय थोडस चापटी टाईप. हे पण घेऊन जा. हे पण घेऊन जा. घेऊन जा ना, जावा प्लीज जावा. अजून काय घेऊन जा? मला उचलून घेऊन जाल? हा, लगेच. एक सेकंड, असा आवाज का काढलाय? असा आवाज का काढला? एक मिनिट, तुम्ही असा आवाज का काढला? मी इतकी जड आहे. तुम्हाला हवंय मी डायटिंग करू? नाही, डायटिंग करू? अजिबात नको करू. तुम्हाला हवंय मी डायटिंग करू? नको. तुम्ही उचलू नाही शकत. हा, पण तुम्ही जिमला जा. परफेक्ट बोललीस. चला मग. चला, झालं ना सगळं? घेऊन जाताय ना मला? उचलायचंच आहे का? असं घेऊन जातो ना, कसं रोमॅन्स जरा. मग पहिले आपण तुम्हाला उचलूया. हो, उचलतोय. मग हे ताट उचला तुम्ही. चला असंच जायचं आपल्याला. असंच? नाही उचलून. ओके, थांब. तू नको पडू. तू नको. मी नाही पडणार. मी उचलतो बरोबर. हा, 1 2. ये वाव, बाय बाय. तर इथे सगळं मांडून ठेवलंय. आमच्या आहोंसाठी मी टिश्यू पण आणलाय, म्हणजे त्यांना उठायला नको. तर पहिले आहे टोस्ट केलेले ब्रेड, मग काकडी, उकडलेला बटाटा, कांदा, टोमॅटो कापायला विसरलो कारण मला आवडत नाही. मला पण चालेल, आवडतात पण चालेल ना. हां, थँक्यू. तर टोमॅटो नाही आहे कारण की मला नाही आवडत, आणि मला माहिती आहे की मला नाही आवडत ते ह्यांना पण नाही आवडत. तर आपण थोडंसं पुढे येऊया. तुम्ही दिसत नाही आहात. ओके. तुम्ही इतके शांत का झाला आहेत? हां, ब्लॉग संपत आलाय ना? नाही, तुम्ही अशी पूर्ण दिवस राहीन. नक्की? हो. चला मग, काय करताय पहिले? ओके, तर पहिले आपण ह्यांना ब्रेड बनवून देऊया, सँडविच बनवून देऊया.
तर सर्वात पहिले तुम्हाला चमचे आणावे लागतील आणि एक ताटली आणावी मला वाटलं मला मी उठावं साडी नेसली आहे ना, मला सारखं उठायला नाही होणार प्लीज. नाहीतर एक काम करूया, तुम्हाला जायची, मला घेऊन जायची एवढीच इच्छा नाही मी जातो एवढं नाही मी जातोय निघालो मी. हे काय 2 चमचे 2 ताटल्या. हा अहो लवकर या. आवाज मध्येच वेगळा आला, आतमध्ये होतं ना म्हणून ते कदाचित. लांबून हाक मारावी लागते ना, म्हणून जोरात बोलवावं एक लागतं. मिनिट जरा मला बसता नाही येणार असं. ओके, सो सर्वात पहिले तुम्हाला कसं तिखट हवंय, तुम्हाला परत बटर हवंय? नाही, तुम्ही लावणार आहात तुमच्या याला, हो मग लावा माझ्या याला पण गपचूप. आता मी चटणी घेतली. ओके. वेगळा चमचा, पहिल्यांदा सांगितलं तर कसं वेगळाच चमचा वापरणार होती ना चटणी आणि बटरला, सेम बटर मध्ये टाकणार होतीस? नाही, वेगळाच चमचा वापरणार होतीस. पण माझा म्हणजे असं उचलून असं ठेवण्या इतपत काम होतं फक्त. हो, पण मला डबल काम नाही आवडत. ओके, तुमची विसरलेली, पण डबल कामं कोणाला आवडतात? चिक्कू, थोडासा टोमॅटो केचप या ग्रीन. पिचकू. मला पाणी आणायला अचानक मला तहान लागली आहे. प्लीज मी तुमच्या डबल काम पाया पडते. नको 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 एवढं नको, मी आणतो पाणी परत उठून जाऊन. थोड्या वेळाने अजून काहीतरी लागेल, मस्त काही ना काहीतरी मागत असते. हे घे पाणी, हवं होतं ना तुला, हे घे. खायच्या आधी पाणी पियाची मजा वेगळीच आहे. हा, खायच्या आधी पाणी पियाची मजा वेगळीच आहे. हो. ग्रेटर आणलेला मी, किती असेल बघ तरी, तो बघ उघडून देतो तुला एक. थँक्यू यार, आज न सांगता कामं होत आहेत माझी. नेहमीच होतात पण ठीक. नेहमी सांगावे लागतं 1000 वेळा. 1000? भाई घरीच चीज सँडविच भेटतोय, सकाळी सकाळी साडी घातलेला बायकोनी, ते पण बनवलेला. अजून काय पाहिजे ना लाईफ मध्ये? काय पाहिजे, तृप्त झालो रे मी. देवा धन्यवाद, आज दिवस तर बघण्यासाठी लग्न केलेलं मी. 1.5 वर्ष लागली, पण ठीक आहे, धन्यवाद. हे बघा, छान असा बर्गर. सॉरी, छान बर्गर आहे. वा, मला माहितीच नव्हतं चौकोनी बर्गर. आमच्याकडे ते टोस्टर नाही ना, तर ते टोस्ट करून असं करायला मजा येते. खाऊन सांगा मला कसं आहे तुमच्या नंतर, म्हणजे मी सुरुवात करेन. माझ्या नंतर? हा, खरं खरं सांगा हा प्लीज. अतिउत्तम, खरंच अतिउत्तम. असंच काम करत राहिलीस तर नवीन साडी घेऊन देईन. असंच काम करत राहा. छान बनवलायस. वा, कुठून आला हा कॉन्फिडन्स माझ्यावरती ओरडायचा? काय मस्त. खरं नाही, तुम्ही कधी ओरडू शकता माझ्यावर? हिम्मत लागते त्यासाठी. माझ्या जेवायचंय मला. पक्का आवडला? खरं चांगलं. काही करू त्यात? नाही, माझी पप्पी हवी हा. आता खाता अजून छान लागेल ना. टेस्ट एकदमच छान ना, मला माहिती होतं. खारट त्या भागात चाट मसाला जास्त असतील ना कदाचित, पण शिवानी एक नंबर लागतो यार. खरं बायका प्रेमात आंधळ्या होतात मित्रांनो. एक मिनिट, खूप छान लाईन सुचती मला. खूप छान लाईन. हे ब्रीदवाक्य असू शकतं लग्नाचं. बायका लग्नानंतर आंधळ्या होतात आणि नवरे मुके बहिरे होतात, म्हणून हीच ती जोडी मुके बहिरे आंधळ्यांची. काय म्हणायचं तुला ह्याच्यावर शिवानी? काय म्हणायचंय तुला ह्याच्यावर? काय म्हणायचं कशावर? हिनी साडी घातली मला नाश्ता बिष्टा बनवून देण्यासाठी नाही, हे सगळं करून घ्यायला, व्हिडिओ बनवायला. आणि नाही, एक मिनिट, त्याच्यानंतर अजून तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक गोष्ट अशी की हिनी ते सगळं केलंच, वरून मला आतून बाहेर बोलवलं. जेव्हा मी आतमध्ये माझं काम करत होतो, काम आतून मला बाहेर बोलवलं. भाई मी कॉमेंट्स वगैरे बघतोय आता, सगळे काम करत होतो त्याच्यात हिने मला बाहेर बोलवलं आणि काय सांगितलं की जरा घडी कर, चल लवकर लवकर, या टोन मध्ये, या टोन मध्ये की चला लवकर. अरे बाप, प्लीज प्लीज प्लीज. हो शिवानी, माझ्या डोक्यात हात बोल प्लीज.
हा बघितलं सच सामने आहे गया दोस्तों. ते मी व्हिडिओ बनवून थोडं कंटाळ, मला गरम होत होतं म्हणून मी जरा ओके निघाले. ओके पण ओके please तुम्ही मदत कराल का मला साडी घरी करून ओके द्यायला? ओके ओके. आता मग मला साड्या घड्या करायच्या आहेत, त्याच्यानंतर साडी घडी केल्यानंतर माझं काम जे चालू होतं ते तर मला करायचंच आहे. म्हणून चला आता भेटूया परत थोड्या वेळाने, बरं का. बाय. 20 मिनिटं झाली मॅडम इस्त्रीला कपडे देतच जाते. इस्त्रीला? सॉरी 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 20 मिनिट घडी करायला कपडे देतच चालली आहे. खाली इकडे बसलास? खालून मी करून घेतो. इस्त्री पण देऊ का करायला? नानाची टांग तुझ्या लवकर लवकर टाक ना यार, टाइमपास करते. झोप आली एक तर, झोपायचं पण आहे. किती वाजले? यश 9 तास झोपला यार, अजून तुला झोप येते? अरे 1 मिनिट जरा, काय बोलली जरा परत बोल जरा. 9 तास झाले, तू अजून तुला झोपायचंय? झोपायचंय कारण माणूस आहे, झोप येऊ शकते. 9 तास झोपलाय येऊ शकते झोप, माणूस आहे. दुपारी 3 वाजलेत. हा आतून बाहेर आणलाय ते पण फक्त घडीचे कपडे. इथे मला झेलायला बोलवलंय आणि नीट ठेवायला बोलवलंय. हा काय 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 लेवलचं काम आहे. हा तुला जास्त मेहनत नको म्हणून सगळ्या मी उभं राहून इकडे तुला. हा तुझा रोमॅन्स कुठे गेला आता? सगळा रोमॅन्स गेला का तुझा? हा रामू काका बनवून ठेवला इकडे, मला रोमॅन्स गायब झाला का तुझा? मी करून देते तर फक्त बसला. अरे पण मी बसलोय खाली, माझे बोचे थंड झाले यार. कामामध्ये मी रोमॅन्सला आणत नाही, काम पहिले, आता कामानंतर रोमॅन्स. अरे काम 25 आहे पण इधर थंडी आहे ना, लादी भी थंडी आहे ना भाई. चल आता आवरून घेऊया की आता मला झोपायचं आहे. आराम ऐकू. 1 मिनिट जरा मला दाखव. माझे पाय गेले, माझा बोचा सून पडलाय, माझे पाय सून पडलेत. मला कमोडवर बसता येईल की नाही मला ती शंका पडली आता. हा आय ग. दॅट वॉज ऑल फॉर दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. माझ्या नवऱ्याचा आज पोपट होताना बघितल्याबद्दल. पोपट नाही म्हणजे असंच सांगते मी. पोपट तर नाही पोपट. पोपट काय केलास? चालू काय केला व्हिडिओ? की तुला मी मस्करी म्हणून रोमॅन्टिक होणार आहे, जे जमलं नाही ते तर माझ्यासोबत. हा ते तर होतच राहतं माझ्यासोबत मस्करीच होत राहते. ओके सो दॅट वॉज ऑल फॉर दिस व्हिडिओ गाईज. सांगा मला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर खाली लाईक करा, नाही खाली कॉमेंट करा. लाईक समोरच करून टाका, असं लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर पण करा लोकांसोबत. जर असंच टाइमपास तुम्हाला असे आमचे व्हिडिओ आवडत असेल तर, आणि सबस्क्राईब करा आणि आम्हाला सांगा की असे व्हिडिओ आम्हाला आवडतात, तू असे व्हिडिओ टाकू शकतो. आणि कोणीतरी त्या आपल्या छोट्या डेटच्या व्लॉगमध्ये कमेंट केलेलं की तुम्ही बिहाइंड द सीन्स दाखवा. तर आता एक छोटा ग्लिम्स तुम्हाला भेटला जेव्हा ही हिच्या चॅनलची व्हिडिओ बनवते आणि मी बिहाइंड द सीन्स खाली. खूपच मस्त साडी आहे, कांट वेट टू वेअर इट. बट येस खूपच छान साडी वाटते आणि खूप आवडली मला. महाग आहे आय अंडरस्टँड, बट मटेरियल वगैरे खूप सुंदर आहे. जर मुलींनो तुम्ही हिच्या चॅनलवर जाऊन हिच्या व्हिडिओ बघताय खूप वर्ष आणि पाळू व्हिडिओ शकतो, आपली बनवते पुढची पिढी तर पण मग घालू खूप मोठी शक्यता आहे की मी खाली बसलो इथे. आणि आता तिने माईक लावलाय म्हणून माझा आवाज पण येत नसणार तुम्हाला, कारण मी हळू बोलतोय. तू माईक लावलेलास ना? हो. मग ह्या माझ्या ब्लॉगमध्ये सगळा तुझा आवाज आला असणार आता. हा इकडे मी त्यांच्याशी हार्ट टू हार्ट कनेक्ट करून काहीतरी बडबड करतोय आणि तुझं हार्टचं ऐकू दे. माझ्या हार्टचं ऐकायचंय, मला झोप येते. 9 तास आवाज माझा फोन 9 तास करते मगाचपासून. अरे माणूस आहे, झोप येते यार. मेहनती माणूस आहे, मेहनती माणसाला झोप येते दुपारची. वामकुकची खूप महत्वाची असते. सकाळपासून काय काय मेहनत केली जरा त्यांना पण सांग, मला पण ऐकू दे. अरे झेलणं म्हणजे काय काय सोपं काम आहे का? झेलणं कॅच झेलणं. मोबाईल कॅच, बॉल सोबत कॅच खेळत होतो मी. झेलणं घडी करतोय, इस्त्री परत बोलणार तुम्ही चुकून. घडी करतोय तर बिहाइंड द सीन्स काढायला एक माणूस लागेल आम्हाला. तर मग जेव्हा आम्हाला असा कुठला माणूस भेटेल तो बिहाइंड द सीन्स शूट करेल तेव्हा आम्ही नक्की आणू. बाय.